नमस्कार। आज जागृति फॉर एक्सलेंस में पुनः आपका स्वागत है। आज तलेगांव के राजा और माता जी के आशीर्वाद से एक स्वर्णिम मौका मुझे मिला महाराज जी से बातचीत करने का। महाराज जी कोई परिचय के मोहताज नहीं है, भारतीय सभ्यता और संस्कृति के रखवाले, और इनका मुख्य उद्देश्य है हमारी वह गौरवशाली परंपरा जो कभी विश्व गुरु के लिए जानी जाती थी। कालांतर में किसी भी कारणवश थोड़ी सी धूमिल हुई है, लेकिन पुनः जागृत होने की अवस्था में आ चुकी है, क्योंकि आज हमारे इन जैसे गुरु कहीं ना कहीं प्रत्येक जगह दीपक जलाने का कार्य कर रहे हैं। निश्चित तौर पर आने वाला समय एक स्वर्णिम भारत होगा। हम पुनः अपने ज्ञान की गंगा को सारे विश्व की छटा पर प्रभावित करेंगे। मैंने कई एक बार पहले भी बातचीत कर चुका, यह तलेगांव है जहां मां सरस्वती की उद्गम स्थली, आज जिसे आप पूना के नाम पे जानते हैं, वास्तव में वहां की गंगोत्री तलेगांव से निकली थी। आज मैं महाराज जी से उन्हीं के श्री शब्दों के द्वारा आपके लिए कुछ संदेश। महाराज जी प्लीज। नमस्ते। खरंच आज जर बघायला गेलं तर साहेब जगाला ज्ञान देणारं भारत, मराठी आपल्याला कळते जी 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 एकदम एकदम जगाला ज्ञान देण्याची ताकद ही आपल्या भारतामध्ये आहे आणि याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं आता होत आहे। प्रभू रामचंद्राचं मंदिर गेली 500 वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं तो मिटला आणि प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत। ही नक्कीच सुरुवात आहे। आपण जगाला ज्ञान देण्याच्या तयारीनं, विश्वगुरू बनण्याच्या तयारीनं आपण वाटचाल करत आहोत आणि भारत हा गौरवशाली परंपरा असलेला हा देश आहे। या देशामध्ये देव, साधू, संत, महात्मे ह्यांनी अवतार घेतले। वेळोवेळी प्रसंगी आपल्या चमत्काराच्या अनुभवातून, आपल्या दिव्य ज्योतीतून समाजाला प्रबोधन केलेलं आहे। आणि ज्यावेळी या समाजाला या धरतीवरती, या भूमातेवरती ज्यावेळी ग्लानी येते, ज्यावेळी अधर्म वाढतो, त्यावेळी अनेक साधू, संत, महात्मे जन्माला येतात आणि परिपूर्ण असा समाज निसंकोचपणे एक वेगळ्या अध्यात्माच्या दिशेने त्याची वाटचाल होत असते। आणि या भारतावरती कुणीही वक्रदृष्टी ठेवली तर देवधर्म हे सहन करणार नाही, कारण ही भारत माता ही दैवतांची भूमी आहे। ह्या जगामध्ये पवित्र अशी ही भूमी आहे, फक्त भारतच पवित्र भूमी आहे आणि या भूमीवरती अधर्मांचा नाश केल्याशिवाय देवधर्म राहणार नाहीत। त्यामुळे प्रत्येकाने व्यसनाच्या आहारी न जाता, कुठलाही अधर्म न करता या भारतभूमीमध्ये अतिशय निस्वंचपणे संचार करून, देशसेवेसाठी अहोरात्र कष्ट करून भारत मातेचा जय जयकार सगळ्या देशामध्ये व्हायला पाहिजे, अशी माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद सर। अभी जो आने वाले समय है, जो बच्चे हैं जो कहीं ना कहीं भटक जा रहे हैं, उनके लिए 2 शब्द आप। हां बिलकुल अगदी बरोबर आहे, कारण मी भारताच्या बाहेरचं सुद्धा देश बघितलेला आहे भाऊ। खरोखरच त्या बाहेरचं जे देश आहे, बाहेरचा देश आहे, त्यामध्ये ना आनंद आहे, ना सुख आहे, ना दुःखही आहे। आपल्या ह्याच्यामध्ये जरी दुःख जरी असलं तर सुखाची व्याख्या खूप मोठी आहे। याचं कारण या देशामध्ये, या भूमीमध्ये सगळ्या देवाने अवतार धारण केलेला आहे। प्रभू रामचंद्र आहेत, हरिहर आहेत, श्रीकृष्ण आहेत, भगवान शंकर आहे आणि कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत हा देश विविध धर्माने नटलेला आहे। तरी येणाऱ्या कालामध्ये असं कोण म्हणत असेल की येणाऱ्या कालामध्ये पिढी भरकटच चाललेली आहे, मी त्या मताचा निश्चितच नाही। कारण 90चा दशक होता, त्यावेळी थोडासा अधर्म खूप वाढलेला होता। तो का वाढलेला होता ते तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो, पण आता हिंदुत्व हे प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरत चाललेलं आहे आणि हेच हिंदुत्व सर्वधर्मी असणार यात शंका नाही। आणि येणारी जी पिढी आहे ती निश्चित या हिंदुत्वाचा स्वीकार करून आपले देवधर्म यांचं शुद्ध आचरण मनामध्ये ठेवून देशसेवेसाठी त्यागसुद्धा करायला मागे पुढे राहणार नाहीत। आणि येणारी पिढी जी आहे निश्चितच ही एक बलवान आणि शक्तिवान अशी पिढी भारतासाठी मजबूत होऊन भारत हा विश्वगुरू होण्याच्या दिशेने नक्कीच वाटचाल करील, यात दुमात्र शंका नाही। धन्यवाद जी। धन्यवाद, काफ़ी खूबसूरत। अगर आप मेरे चारों तरफ देख रहे हैं तो आपको भारतीय सभ्यता और संस्कृति का पूरा परिचय नजर आएगा। एक तरफ जहां माता जी बैठी हुई हैं, इधर दिखाएंगे, एक तरफ जहां राजा जी बैठे हुए हैं, दूसरे तरफ यहाँ उनके मित्र, तीसरी तरफ माता जी महारानी। उसके बावजूद भी
इनका स्थान सबसे अलग, सबसे ऊंचा। क्यों? क्योंकि हमारी सभ्यता और संस्कृति कहती है गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। निश्चित तौर से हमारा विश्व में एक नई छटा होगी, हमारा एक नई पहचान होगा। उसका मूल कारण है आने वाला समय, इन जैसे गुरु के हाथ में हमारा भविष्य है। धन्यवाद सर, आपने इतना अमूल्य समय दिया। धन्यवाद। जय श्री राम। अद्भुत कार्य का आरंभ हमारी सभ्यता और संस्कृति, जहां देवो अतिथि देवो भव का मंत्र के साथ कार्य करती है। एक महाराज के द्वारा, राजा के द्वारा गुरु की वंदन, यही हमारी सभ्यता और संस्कृति है। प्राचीन काल से हम जगत गुरु थे। उसका मूल कारण है कहीं ना कहीं ज्ञान की प्रवाह के सामने हमेशा ही सर का झुकना, इज्जत करना, आदर देना। एक खूबसूरत कार्य, इस तरह की यह परंपराएं बालू मामांच्या नावानं सिद्धनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय। शुभम भवतु यशवंत भवति दीर्घायुष्य भवति। यही वो परंपराएं है जो हमारी भारतीय सभ्यता और संस्कृति को विश्व गुरु बनाती है। जय भगवंता विठ्ठला पांडुरंगा शिवशंभो शिवशंकरा केदारनाथा बहिरीनाथा नवनाथा अलसिद्धनाथ महाराज खंडेराय भगवंता बाळूमा, जे काय भगवंता दाभाडे सरकार आहे सर्वच त्यांच्या उद्योगात, व्यवसायात, शेतावातात, मुलामाळात, संस्थान काळात यश दे, सर्वांना सुखी ठेवू इच्छित म्हणून पुणकर, जे काय भगवंता रिद्धी सिद्धी नांदाव, धनधान्या पैशातल्या मुलामांचा दाभाडे सरकारचा वारा भरून दिली बाबा। आले आले विघ्न दूर कर, इच्छित मनोरथ त्यांचं पूर्ण करू बाबा। ओम नमस्ते जी। माता जी के द्वारा वंदन, अद्भुत कार्य, यही हमारी सभ्यता और संस्कृति है। चाहे उम्र कुछ भी हो, लेकिन ज्ञान को हम हमेशा ही सर पे रखते हैं। ये हमारे मूर्तिकार जी हैं जो अभी गणपति मंदिर के गणपति जी का को बनाया था। आशीर्वाद, बड़ा ही खूबसूरत अद्भुत दृश्य। मैं भी अपने आप को काफी गौरवान्वित महसूस कर रहा हूं कि यह इतिहास लिखने के समय मैं भी इसके साथ उपस्थित था। धन्यवाद।